नमस्कार मित्रांनो, तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे पुष्णोलॉजी मराठीमध्ये. आणि 1-1.5-2 वर्षाआधी आपण या चॅनलवर मराठी सिनेटॉक्स नावाचं एक सेशन सुरू केलं होतं, ज्यामध्ये आपण 1-2 वीकमध्ये जेवढी मराठी चित्रपटांची अनाउन्समेंट व्हायची किंवा टीजर ट्रेलर रिलीज व्हायचे ते सर्व कव्हर करायचो. पण मी विचार करत होतो की आता ते पुन्हा सुरू करावं, आणि नंतर विचार आला की यार विचार करण्यात जास्त वेळ का बरं घालवावा, चला सुरू करूया. 1 वर्षाआधी कालिदास एंटरटेनमेंटने एक सोबत 7 मराठी चित्रपटांची अनाउन्समेंट केली होती, आणि त्यापैकी एक चित्रपट होता निर्वधी, ज्याला डायरेक्ट करत होते महेश मांजरेकर. आता या चित्रपटाचं नाव चेंज करण्यात आलं आहे. आता या चित्रपटाचं नाव आहे सुलतात रेशीम गाठी, आणि यामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत गौरी इंगावडे, सुबोध भावे आणि उपेंद्र लिमये बघायला मिळणार आहे. आणि सध्या या चित्रपटाची नाफा फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग करण्यात आली, आणि सध्या तर या चित्रपटाची रिलीज डेट अनाऊन्स करण्यात आलेली नाही आहे, पण या चित्रपटाला याच वर्षी रिलीज करण्यात येणार आहे. यानंतर स्वप्नील जोशी यांच्या एक नव्या चित्रपटाची सुद्धा अनाउन्समेंट करण्यात आली आहे, ज्याचं नाव ठेवण्यात आलं आहे बाई ग. आता या चित्रपटाची खास गोष्ट ही आहे की या चित्रपटामध्ये आपल्याला ॲज अ मेन हिरो म्हणून तर स्वप्नील जोशी बघायला मिळणार आहे, पण ॲज अ मेन हिरोईन म्हणून या चित्रपटामध्ये आपल्याला प्रार्थना बेहरे, सुकन्या मोने, आदिती सारंगकर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या 6 ॲक्ट्रेस बघायला मिळणार आहे. आणि याच्या पोस्टरवरूनच कळतं की हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट असणार आहे. आणि या चित्रपटाची रिलीज डेट ठेवण्यात आलेली आहे 12 जुलै. आणि याच्याच 1 वीक नंतर म्हणजेच 19 जुलैला 2 मोठे मराठी चित्रपट रिलीज होत आहे. एक म्हणजे 1, 2, 3, 4 जो की एक फॅमिली कॉमेडी ड्रामा चित्रपट असणार आहे, आणि ज्यामध्ये मुख्य भूमिकेत सुद्धा आपल्याला निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी बघायला मिळणार आहे. त्यासोबतच दुसरा जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे डंका हरिनामाचा. या चित्रपटाला डायरेक्ट करताय श्रेयस जाधव, आणि या चित्रपटामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, रसिका सुनील यासारखे कलाकार बघायला मिळणार आहेत. त्यासोबतच बंटी बंडलबाज नावाच्या सुद्धा एका चित्रपटाची अनाउन्समेंट करण्यात आली पोस्टरद्वारे. या चित्रपटामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत गिरीश कुलकर्णी आणि देविका दफ्तरदार बघायला मिळणार आहे. त्यानंतर दिग्पाल लांजेकर यांनी सुद्धा त्यांच्या पुढच्या चित्रपटाची अनाउन्समेंट केली आहे, जो असणार आहे मुक्ताई. हा चित्रपट 2 ऑगस्टला रिलीज करण्यात येणार आहे. आणि यानंतर 2 ऑगस्टलाच रघु 350 नावाचा एक चित्रपटसुद्धा रिलीज होणार आहे, ज्याचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे फक्त, जे की दिसायला चांगलं वाटतं. आणि त्या पोस्टरवरून हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट असेल असं दिसून येत आहे. त्यासोबतच मराठीमधला पहिला AI वर आधारित चित्रपट धर्मा द AI स्टोरी 27 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाला डायरेक्ट करताय पुष्कर जोग, आणि या चित्रपटामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत पुष्कर जोग, स्मिता गोंडकर आणि दिप्ती लेले बघायला मिळणार आहे. यानंतर रांगडा नावाचा एका चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. हा चित्रपट जो आहे तो बैलगाड्या शर्यतीवर आधारित असणार आहे, आणि जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघताय तोपर्यंत या चित्रपटाचा टीजर सुद्धा रिलीज झालेला असेल. आणि हा चित्रपट रिलीज होत आहे 5 जुलैला. यानंतर संजय जाधव यांनी त्यांच्या 2 नवीन चित्रपटाची अनाउन्समेंट केली आहे. पहिला आहे एरे एरे पैसा 3, ज्याची की शूटिंग सुरू करण्यात आलेली आहे, आणि हा चित्रपट आपल्याला याच वर्षी 1 नोव्हेंबरला बघायला मिळून जाईल. त्यासोबतच त्यांनी आणखीन एका चित्रपटाची अनाउन्समेंट केली आहे, ज्याचं नाव तर आतापर्यंत रिव्हील करण्यात आलेलं नाही आहे, पण यामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी आणि सईद तामनकर बघायला मिळणार आहे. बरेच जण म्हणतात की हा दुनियादारीचा सिक्वल आहे, आणि याची अनाउन्समेंट करताना संजय जाधव यांनी जे फोटोज वगैरे शेअर केले होते त्याच्या कॅप्शनमध्ये सुद्धा लिहिण्यात आलं होतं तुझी माझी यारी. पण इन माय ओपिनियन हा एक इंडिव्हिज्युअल चित्रपटच असेल, ज्याला की प्रोड्यूस करताय ABK एंटरटेनमेंट, आणि यांना तुम्ही ओळखताच कारण की यांचे चित्रपट सर्वात जास्त लंडनमध्ये शूट होतात. आता माहीत नाही की हा चित्रपट सुद्धा लंडनमध्ये शूट होत की काय, आणि जर हा चित्रपट लंडनमध्ये शूट होत असेल तर मी प्रार्थना करेल की हा दुनियादारीचा सिक्वल नसावा, कारण की मराठी चित्रपटांचे सिक्वल आणि लंडन यांचा खूप वाईट इतिहास राहिलेला आहे. आणि यानंतर सर्वात शेवटी एक असा चित्रपट ज्याला प्रवीण तरडे यांची वाईफ स्नेहल तरडे डायरेक्ट करत आहे, आणि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला प्राजक्ता मळी बघायला मिळणार आहे, आणि या चित्रपटाचं नाव आहे फुलवंती. हा एक बिग बजेट चित्रपट असणार आहे, जो की बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या कादंबरीवर आधारित आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.